करण्यासाठी सर्वांनी जागा आपली सांगत करत वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. या सुसंस्कार शिबिराचे शिबिर संयोजक आदरणीय वंदनीय रेडे महाराज, ऋषिकेश दादा, सुरेश दादा, त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी, काळेसर सारखे, नंदकुमार काळेसर सारखे आश्रयदाते, या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेले आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटोळे साहेब आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, या सामुदायिक प्रार्थनेच्या निमित्तानं माझ्या बाल गोपालांसमोर काही चिंतन करावं अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली, म्हणून पुढचे 5 मिनिट तुमच्यापुढे मी उभा आहे. कारण जेवण तयार आहे, पण वेळ व्हायची अजून पंक्तीचे भरणी तुमच्या सोबत आहे. मला खूप छान वाटलं की इतक्या भव्य छान टोप्या घालून इतक्या कमी वयाची मुलं सगळे 10 दिवस या शिबिरात आयोजित आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रार्थना कशासाठी म्हणतो आपल्याला कळलं पाहिजे की तुमच्यासोबत अवतीभोवती शिक्षक उभे आहेत, यांची काही गरज नसावी. तुम्ही स्वतःहून आपली शिस्त पाळली पाहिजे शिबिरामध्ये असल्यानंतर. ही सामुदायिक प्रार्थना कशा करता आपण करतो? माझ्या मनाचा माझ्या मनावर जे जळमट्ट पसरलेली असतात त्याकरता आपण काय करतो? प्रार्थना करतो. वंदनीय राष्ट्रसंतांना कोणतरी विचारलं की गुरुजी, प्रार्थना जीवनासाठी आवश्यक आहे का? जसं आपल्याला पाणी, अन्न, राहायला घर कसं आवश्यक आहे, तशी खरंच प्रार्थनेची आवश्यक आहे. त्या गुरुजीने उत्तर त्यावर फार सुंदर दिलं. आदरणीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणाले की या मूलभूत गरजांसोबतच मनाच्या शुद्धतेचा आविष्कार व्हावा आणि मनामध्ये अतिशय सुंदर भावना आणि सुंदर विचार निर्माण व्हावे, म्हणून सामुदायिक प्रार्थनेची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रार्थना कशासाठी म्हणायची असते? देवाची प्राप्ती करायची यासाठी प्रार्थना म्हणायची असते का आपल्याला? मला वाटतं उत्तर नाही. प्रार्थना यासाठी म्हणायची असते की तुमच्या माझ्या हृदयामध्ये देवत्व निर्माण झालं. काय म्हणतात, काय म्हटली प्रार्थना आपण? हे प्रार्थना गुरुदेव असे स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थ भाग्यवान. जी प्रार्थना आपण म्हणतो त्याचा अर्थाचा साक्षात्कार झाल्याशिवाय आपण प्रार्थना कधीच म्हणत नाही. हे प्रार्थना गुरुदेव, तुमच्या माझ्या अवतीभोवतीचं जग माझ्या व्यवहाराने, माझ्या वागण्यामुळे मुलामुलींना, माझ्या बालगोपालांनो कसं झालं पाहिजे? स्वर्गासारखं झालं. शेगावच्या आनंद सागर मध्ये तुम्ही जर कधी गेलात, कधी मंदिरात जर गेलात, तर तिथे परमार्थमय व्यवहार आहे. तिथले माऊली, तिथले भक्त कसे व्यवहार करतात तुमच्यासोबत? किती छान व्यवहार करतात. मला किती सुंदर वाटतं मुलांना सांगावं. तिथे गजानन महाराजांचं दर्शन होता बरोबर, जेव्हा प्रसाद तुम्हाला मिळतो तिथे भाण्यांचा आवाज येतो, वाढण्याचा आवाज येतो. कुणी कुणाला म्हणतं, अरे इथे शिरा संपलाय, इथे भाजी संपली आहे, घेऊन ये की रे, असं कोणी म्हणतंय का? म्हणते का? मला सांगा. सगळेजण परमार्थमय व्यवहार करतात, स्वतःला सूचना देतात, तुम्ही किती छान वागलो पाहिजे. प्रार्थना ही त्यासाठीच असते. ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्या जगाने, सगळ्या आळंदीच्या लोकांनी त्यांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्या 4ही भावंडांना त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर सगळ्या आळंदीकरांनी त्यांच्या भिक्षा मागायला, त्याच्या आई भिक्षा दे, त्याच्या घोडीत माती होत आणि म्हणाले हे संन्यासाची मुलं आहे. लहान लहान मुलं तुमच्या वयाची, 12व्या शतकात, 800 वर्ष. पण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या जगाबद्दल एकही वाईट शब्द उच्चारला नाही. ते काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी साडू तया सत्कर्मी रती वाढो भूका परस्परे गळो मैत्र जीवांचे. अर्थ समजून याच्यासाठी नाही सांगत आहे, तुमच्यासाठी सांगत. जे खळांची, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या जगातला वाईट नाही सर्व, खरं नाही सर्व. भूका परस्परे गळो म्हणजे या भूतलावर फक्त स्त्री पुरुष मुलं मुली यांच्यामध्ये प्रेमाचा भाव निर्माण होत नाही. जीव जंतू पशु पक्षी या सर्वांमध्ये
प्रेमाचे बंध निर्माण हो आणि त्यातून वैश्विक सुखाची संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या प्रसादनातून मांडली. तुकोबाने ती सुखा वंदने राष्ट्रसंत असं म्हणतात की परमार्थमय व्यवहार अति उच्चतम जीवन बने. तुमचं माझं जीवन मुलांना कसं बनलं पाहिजे? उच्चतम बनलं पाहिजे. एपीजे अब्दुल कलामांचं नाव ऐकलं तुम्ही? राष्ट्रपती होते देशाचे. किती साधे आणि सोजवळ होते. आपल्या आयुष्याची सगळी मिळकत त्यांनी गोरगरीब निराधारांसाठी देऊन टाकली. आणि असे एपीजे अब्दुल कलामांना गुरुंनी संतांनी प्रेरणा दिलेली आहे. मग तुम्ही भगवी टोपी जी डोक्यावर घातलेली आहे ना, भगव्या टोपीचा अर्थ काय? तुमचं मन निर्विकार असलं पाहिजे, निस्वार्थ असलं पाहिजे आणि तुमचं मन सगळ्यांसाठी करुणा भागलं. मुलांना मुलींना आपण सगळे मंदिरात जातो, देवाची प्रार्थना करतो की नाही? पण देवाची प्रार्थना स्वतःसाठी करतो. देवा मला 10व्या वर्गात चांगले मार्क मिळू दे, परीक्षेत चांगले मार्क मिळू दे म्हणतो की नाही? देवा मला चांगलं गोड खायला मिळू दे, देवा मला डी मार्क मध्ये चांगले खेळणे मला विकत घ्यायला माझ्या बाबाला प्रेरणा मिळू दे म्हणतो की नाही? तर ती प्रार्थना मुला मुलींना आपल्यासाठी, पण आपल्या जगासाठी, सर्वांसाठी प्रार्थना कुठे म्हणतो आपण? या शिबिरामध्ये. किती सुंदर गोष्ट आहे. आणि काय म्हणतो? या जगात कल्याण निर्माण, या जगाचं कल्याण हो. जो माझ्याशी वाईट वागला त्याचा नाश होऊ नये असं म्हणतो आपण. काय म्हणतो? त्याच्यातलं वाईटपणा नाहीसा हो अशी प्रार्थना म्हणतो. त्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना. म्हणून सामुदायिक प्रार्थनेसाठी काय पाहिजे? साधना पाहिजे आणि आराधना पाहिजे. जेव्हा सगळे समूहातले लोक एकत्र येतात आणि ज्ञानेश्वर माऊली सारखा आणि वंदने राष्ट्रसंतांसारखी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना भागतात, तो मनाच्या अंतःकरणापासून निघालेला स्वर हा जगाच्या सुखासाठी असतो. म्हणून मुला मुलींनो, अशा शिबिराच्या माध्यमातून तुमच्या मनावर हे प्रार्थनेचे आणि जगाच्या कल्याणाचे जे संस्कार होतात ना, तुमचं जीवन घडवत असतात. त्यासाठी म्हणून राष्ट्रसंत तुकोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख या महान पुरुषांनी हा देश उभा केला, हा समाज निर्माण केला. तुमचे माझे आई वडील किती खपतात सांगावं. मी सगळ्यांना विचारलं, देव कोणी बघितला का? राष्ट्रसंतांना सुद्धा देव कधी दिसला. पण राष्ट्रसंत म्हणतात देवत्व तुमच्या माझ्या व्यवहारात निर्माण झालं पाहिजे, तेव्हा आम्ही गॉड हो, अल्लाह हो. बघा ना, येशू ख्रिस्त सुद्धा काय म्हणतो? जेव्हा त्याचे सगळे विरोधक येशू ख्रिस्ताला सुळावर चढवतात की नाही, मग ते येशू ख्रिस्त काय म्हणतो? त्याला शिव्या देतो का? बोलतो का काही त्यांना? येशू असं म्हणतो, हे प्रभू, हे काय करतात त्यांना हे कळत नाहीये, ईश्वर त्यांना माफ करो असं म्हणतो. बघा किती सुंदर गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी ही प्रार्थना. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण, मी लोक नेहमी म्हणतो की देव कोणी बघितला नाही, पण देव मात्र प्रत्येकाच्या घरात आहे. चिवणा सर कुठे आहे देव? माझ्या बाल गोपाल, आपल्या घरामध्ये सर्वात महत्वाचा देव जर कोणता असेल तर ती म्हणजे आई आहे. ऐके आई रात्रंदिवस किती काळजी घेते आपली, घेते की सगळ्यांची. कुणाला खायला मिळालं, प्यायला मिळालं, झोपायला चांगली जागा मिळाली, किती काळजी घेते. सगळ्यांच्या शेवटी जे होते आई काय असते? घरावरची साय असते, ती सरतही नाही, ती उरतही नाही. आई काय असते? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई ही देव आहे. म्हणून ज्यांनी परमेश्वर बघितला नसेल त्यांनी आई बघितली, ज्यांनी आई बघितली त्यांनी परमेश्वर बघितला. आई सारखा व्यवहार आपला सगळ्यांचा झाला पाहिजे, त्याकरता ही सामुदायिक प्रार्थना आहे, त्यासाठी ही शिबिर. आणि या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या जीवनाला वळण देण्यासाठी, तुमच्यामध्ये संस्कार निर्माण करण्यासाठी आणि मोबाईल मध्ये जे काही वाईट तुम्ही पाहता ते संपवण्यासाठी, त्यातून रिझर्व होण्यासाठी हे 10 दिवसाचं शिबिर आहे. आणि त्या शिबिरासाठी सगळी माणसं एकत्र येत आहेत. आणि तो विचार घेऊन कोणता? गाडगे महाराजांचा. गाडगे महाराज कीर्तनात म्हणायचे ना, युट्यूबवर कीर्तन आहे, मोबाईलवर तुम्ही खूप सर्च करता की नाही, एका दिवशी सर्च करा गाडगे बाबांचं अखेरचं कीर्तन, सर्च करा गाडगे बाबांचं कीर्तन ऐकली. मग गाडगे महाराज आपल्या तगड्या आवाजात काय म्हणतात? अरे बापा हो, देव पाहायला का कोणी? लोक म्हणतात आम्ही देव पाहायला नाही. मग गाडगे महाराज पुढे म्हणतात, तुमच्या देवाला अंग धुता येते काय? म्हणजे आंघोळ करता येते काय? लोक म्हणे नाही. लोक पुन्हा प्रश्न विचारतात, तुमच्या देवाला कपडे घालता येतात काय? लोक म्हणतात नाही. मग गाडगे महाराज तिसरा प्रश्न मुलांना विचारतात, काळजीपूर्वक ऐका. ते म्हणतात, तुमच्या देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि पुत्र आलं तर हळ म्हणता येते का? लोक म्हणे नाही. मग गाडगे महाराज पुढे असं म्हणतात, ज्या देवाला अंग धुता येत नाही, कपडे घालता येत नाही,
पुत्र आलं तर हळू म्हणता येत नाही, असा देव काय कामाचा. गाडगे महाराज पुढे म्हणतात, देव पायासी गेलो, देव होऊनी गेलो, बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. ऐकले नाही? किती छान. म्हणजे कसं तुम्ही देव पाहायला गेलो पण मीच देव होणार. किती सुंदर व्याख्या देवाची केली त्या गाडगे महाराजांनी. आणि त्या गाडगे महाराजांनी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार राहिला. हटके कपडे अंगावर परिधान केले आणि खापरामध्ये त्यांनी भाजी आणि वरण आणि भाकरी घेऊन काम केलं. एक लक्षात द्या, गाडगे महाराजांनी आयुष्यात कधी फुकटाचं नाही खाल्लं. तुम्हाला आम्हाला आजकाल अलीकडे फुकट काही मिळावं असं वाटायला लागलं. गाडगे महाराज म्हणाले काम करा, श्रम करा. या जगाच्या पाठीवर भारतामध्ये पहिल्यांदा शारीरिक श्रमाला महत्व देण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. तुमच्या माझ्या घरात आई सर्वात जास्त काम करते ती. मुलांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की माझ्या घरी मी माझ्या आईला मदत केली पाहिजे. मुलांनी सुद्धा विचार केला. शारीरिक श्रम, घरातलं झाडझुड असो, पुष्पाच असो, पाहुणे आले की चहा पाणी देणं, त्यांना नमस्कार करणं, हे किती चांगलं महत्वाचं काम आहे. आजकाल लोक करत नाही. घरच्या घरी लोक ताकद असतात. मला वाटतं शारीरिक श्रम हे खूप महत्वाचे असतात आणि स्वच्छता खूप महत्वाची असते की आज शिबिरामध्ये स्वच्छता किती महत्वाची आहे. गजानन महाराज संस्थांच्या मंदिरात शेगावला गेले की स्वच्छता पाहिली कसं वाटते, देवच आहे. दिवाळीच्या दिवशी आपण स्वच्छता करतो की नाही, फळाची पूजा करतो की नाही, केसुणीची. कारण आई काय म्हणते, बेटा आज दिवाळी आहे, आज घर स्वच्छ ठेवलं तर देव घरात येतो. कोण येते? लक्ष्मी घरात येते आणि लक्ष्मी घरात आले की तुमचं माझं कल्याण होते. म्हणून वैयक्तिक स्वच्छता, सामूहिक स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी, गाडगे महाराजांनी, या सर्व संतांनी या दोन्ही गोष्टीवर अत्यंत महत्वाचा भर दिला. मला खूप आनंद वाटला की अशा शिबिरामधून मुलं घडतात, अशा शिबिरामधून तरुण पिढी घडते आणि उद्याचा भारत घडतो. वंदनीय राष्ट्रसंतांनी राष्ट्र निर्माणाचा, राष्ट्र जागृतीचा जो विचार मांडलेला आहे तो आमच्या मधून नाही आहे, तुमच्या सर्वांच्या मधून त्यांनी पाहिलेला आहे. म्हणून मुलांना तुम्ही प्रत्येक शिबिराच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मनपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समोचित व्हावे अशी प्रार्थना मी आपल्या समोर करतो. आणि या सामूहिक प्रार्थनेच्या निमित्तानं मी अगदी सामूहिक बोलता एक स्वरूप होऊन गेलो आणि मला वेळेचं भान राहिलं नाही. याबद्दल मी आयोजकांकडे दिलगिरी व्यक्त करतो. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, टाळ्यांचा गजर करू, हात वर करून गोपाला गोपाला देवकीनंदन. महाराजांना